ज्ञानेश्वरी पठन अध्याय 13 ओव्या 501 ते 525 श्लोक 8 ते 8। हे स्थैर्य निधडे जेथ अंगे जीवे जोडे ते ज्ञानाचे उघडे निधान साचे आणि साळू जैसा घरा का दंदिया हातियेरा नविसंभे भांडारा बद्धकू जैसा का एकलवती या बाळका वरी परवती ठाके अंबिका मधुबिकी मधुमक्षिका लोभिनी जैसी अर्जुना जो या परी अंतकरण जतन करी नेदी उभे ठाको द्वारी इंद्रियांच्या म्हणे काम बागुल ऐकेल हे आशा सियारी देखैल तरी जीवा टेकैल म्हणून बिहे बाहेरी धीट जैसी दाटुगा पती कळासी करी टेहणी तैसी प्रवृत्तीसी सचेतनी वाणेपणे देहा सकट आटणे संयमावरी करणे उझू बुझू निघाली मनाच्या महाद्वारी प्रत्याहाराच्या ठाणावरी जो यमदम शरीरी जागवे उभे आधारी नाभी कंठी बंधत्रयाची घरटी चंद्र सूर्य संपुटी सुये चित्त समाधीचे शेजे पासी बांधून निघाली ध्यानासी चित्त चैतन्य समरसी आतुरते आगा अंतःकरण निग्रहो जो तो हा हे जाणीजो हा आधी तेथ विजयो ज्ञानाचा पै जयाची आज्ञा आपण श्री वाहे अंतःकरण मनुष्याकारे जाण ज्ञानची तो इंद्रियार्थेषु वैराग्य मनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानु दर्शनम आणि विषयाविखी वैराग्याची निकी पुरवणी मानसिकी जिती आथी वमेलिया अन्ना लाळन घोटी जेवी रसना का अंगन सुये आलिंगणा प्रेताचिया विषखाणे नागवे जळत घरी नरिगवे व्याघ्रा विवरा न वचवे वस्ती जेवी धडाडीत लोहरसी उडी न घालावे जैसी करवे उशी अजगराची अर्जुना तेणे पाडे जयासी विषया वार्तनावडे नेदी इंद्रियांचेनी तोंडे काहीच जाऊ जयाचे मनी आलस्य देही अतिकारस्य
शमदमे सौरस्य जयासी गा. तपोव्रतांचा मेळावा जयाच्या ठाई पांडवा. युगात जया गावा आतू येता. बहुयोगाभ्यासी भाव विजनाकडे धाव. नसाये जो नाव संघाताचे. नारांची अंथुरणे पिऊपंखी लोळणे. तैसे लेखी भोगणे अहिकेचे. आणि स्वर्गाते मानसे ऐकोणी मानी ऐसे. कुहिले पिशित जैसे श्वानचे अका. ते हे विषया वैराग्य जे आत्मलाभाचे सौभाग्य. येणे ब्रह्मानंदाचे योग्य जीव होती. ऐसा उभयभोगी त्रासू देखसी जेत बहुवसू. तेथ जाण रहिवासू ज्ञानाचा तू. आणि सचाडाची ये परी इष्टापुरते करी. परी केले पण शरीरी वसोनेदी. राम कृष्ण हरी.